आर्टेमिस 2 अमेरिकेची चंद्रमावर मोहीम. माझे प्रिय लहान मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की अपोलो मिशनच्या 50 वर्षानंतर एकदा परत अमेरिका आपल्या आर्टेमिस 2 रॉकेटसोबत ओरियन अंतरिक्षयान चंद्रावर पाठवित आहे. आज आपण ह्या व्हिडिओमधून अमेरिकेच्या आर्टेमिस 2 मोहिमेची माहिती घेऊया. क्रमांक 1. या मोहिमेत ओरियन यानमधून 4 अंतराळवीर पाठवले जातील. त्यांच्यापैकी एक महिला आहे आणि प्रथमच महिला चंद्रावर जाणार आहे. क्रमांक 2. हे एक फ्लाय बाय मिशन आहे, म्हणजे अंतरिक्षयान चंद्रावर उतरणार नाही, पण चंद्राची परिक्रमा करेल. ह्या मोहिमेला 10 दिवस लागतील आणि 10व्या दिवशी अंतरिक्षयान पृथ्वीवर परत येईल. क्रमांक 3. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की आर्टेमिस 2 रॉकेटचे काय काम आहे? हे रॉकेट अतिशय शक्तिशाली असून याचे काम यानला अंतराळाच्या कक्षेपर्यंत पोहोचवण्याचे आहे. त्यानंतर हे रॉकेट यानमधून मुक्त होऊन समुद्रात सुरक्षित पाडले जातात. क्रमांक 4. मित्रांनो, या मोहिमेवर अमेरिका $4.1 बिलियन खर्च करणार आहे. आपल्या देशाच्या करन्सीत ही एक अतिशय मोठी रक्कम होईल, कारण की आज अमेरिकेचा $1 आपल्या 94 रुपयांचे बरोबर आहे. 94 रुपयांचे बरोबर आहे. क्रमांक 5. ह्या मोहिमेचे उद्दिष्ट ओरियन यांच्या सर्व यंत्रणांचे टेस्ट करणे आहे, की हे सर्व जसे की जीवनरक्षक यंत्रणा, नेव्हिगेशन यंत्रणा, संपर्क यंत्रणा अंतराळात व्यवस्थित चालतात किंवा नाही. क्रमांक 6. ओरियन यान चंद्राच्या अतिशय सुरक्षित कक्षेत परिक्रमा करेल. या कक्षेचे वैशिष्ट्य असे आहे की जरी यानमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले तरी पण यान सुरक्षित पृथ्वीवर येऊ शकेल. याला फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी असे म्हणतात. क्रमांक 7. मित्रांनो, अंतराळात पोहोचल्यावर पुढचा प्रवास ओरियन यान सोलर एनर्जी वापरून करेल. त्यासाठी यानवर मोठे मोठे सोलार पॅनल लावलेले आहे, जे ओपन होऊन जातील. क्रमांक 8. हे यान चंद्राच्या दक्षिणी बाजूला पण जाईल. ही एक अत्यंत धोकादायक वेळ असेल, कारण की चंद्राच्या दक्षिणेला यांचे काही वेळासाठी पृथ्वीशी संपर्क तुटून जातील. क्रमांक 9. परतीच्या प्रवासात यान ताशी 40,000 किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करेल आणि त्यावेळेस तीव्र घर्षणामुळे यान बाहेरून आगीचा गोळा होऊन जाईल. पण यानला उष्मारक्षक कवच टाईल्स लावल्यामुळे ही आग काही वेळाने विझून जाईल आणि यान आणि अंतराळवीर सुरक्षित राहतील. क्रमांक 10. यावेळी वायुमंडळावर आल्यानंतर यावेळी यानचे पॅराशूट ओपन होतील आणि यान सुरक्षित नियंत्रण केंद्राद्वारे ठरवलेल्या स्पॉटवर समुद्रात पडेल. तेथून एक रिकव्हरी जहाज, हेलिकॉप्टर आणि लहान बोटीच्या मदतीने यानला जहाजावर आणून त्यामधून अंतराळवीरांना बाहेर काढले जातील. मित्रांनो, हे अंतराळवीर कोण कोण आहे ते जाणून घेऊया. नंबर 1. रीड वाइजमॅन, मिशन कमांडर. विक्टर ग्लोवर हे पायलट आहे, चालक. क्रिस्टिना कॉश मिशन एक्सपर्ट आहे. जेरेमी हॉन्सन हे कॅनेडियन स्पेस एजन्सीचे प्रतिनिधी आणि बाकीचे 3 अमेरिकेचे नागरिक असतील. मित्रांनो, चंद्रावर लाखो मैल दूर जाणे हे एखाद्या बागेत जाण्यासारखे सोपे काम नाही, तर हे फार कठीण आहे आणि बहादुरीचे काम आहे.
आणि ह्यात जीवाचा पण धोका असतोच, कारण की काही पण बिघाड झाल्यास पृथ्वीवरून कोणतीही मदत पाठवली जाऊ शकत नाही. आम्ही या अंतराळ वीरांच्या बहादुरीसमोर नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम करतो आणि ते सुरक्षित परत यावे याकरिता देवाकडे प्रार्थना करतो. मानवतेच्या कल्याणासाठी त्यांच्या त्यागाला कोटी कोटी नमस्कार. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आपल्या मित्रांबरोबर शेअर आणि लाईक करा आणि अशाच माहितीप्रद व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.